श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये. स्वामी समर्थांच्या या 5 शब्दांनी पालटेल तुमचं आयुष्य. नुसतं एकूणच मॅरिड लाईफ होईल आनंदी, तुटणारा संसारही वाचेल. चला तर आपण बघूया. संसार म्हणजे गाडीची 2 चाकं आहेत. एक जरी निसटलं तरी संसार डगमगू शकतो. कितीही पैसा असो किंवा सुख, पण वैवाहिक जीवनात काही चढ-उतार आणि अडथळे हे येतातच. या काळात स्वामी समर्थांनी सांगितलेल्या या मार्गावर चालतात तर जीवन पालटून जाईल आणि संसार सुखाचा होईल. श्री स्वामी समर्थ यांना मानणारा भक्त परिवार मोठा आहे आणि त्यांनी केलेले उपदेश एकमेकांसाठी आयुष्य बदलून टाकणारे ठरलेले आहे. त्यांचे मार्गदर्शन हे भाविकांसाठी एखाद्या अंधारलेल्या जगात प्रकाशाचा मार्ग आहे. श्री स्वामी समर्थ यांनी केलेल्या उपदेशांमध्ये विवाह जीवनात सुख आणि समृद्ध संबंध कसे ठेवावेत याबद्दलची अनेक महत्वाची माहिती समाविष्ट आहे. विवाहात प्रेम, समर्पण आणि समजूतदारपणा याचे महत्त्व असते. श्री स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने विवाहित जोडपेल जीवनाच्या विविध समस्यांना सामोरे जाऊन एक चांगले आणि सुखी नाते निर्माण करू शकते. चला तर मग श्री स्वामी समर्थांच्या सल्ल्याच्या माध्यमातून विवाहित जीवनात उत्तम संबंध कसे टिकवून ठेवता येतील हे पाहूया. श्री स्वामी समर्थांनी विवाहात प्रेम आणि आदराचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हे 2 घटक वैवाहिक जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपल्याला आपल्या जोडीदाराच्या भावना, विचार आणि गरजा समजून घेण्याची आवश्यकता आहे. एकमेकांच्या विचारांचा आदर करणे आणि एकमेकांच्या भावना समजून घेणे हे संबंध सुधारण्यासाठी मदत करू शकते. जर आपण आपल्या जोडीदाराच्या भावना आणि विचारांची दखल घेतली आणि त्यांना समजून घेतले तर नात्यामध्ये सुसंवाद आणि विश्वास वृद्धिंगत होतो. प्रेम आणि आदराने भरलेले नाते एकमेकांना मानसिक आणि भावनिक समर्थन प्रदान करते, ज्यामुळे जीवनातील अडचणींना सामोरे जाणे सुलभ होते. श्री स्वामी समर्थांचे मार्गदर्शन असे आहे की वैवाहिक जीवनात स्पष्ट आणि मोकळा संवाद अत्यंत आवश्यक आहे. संवादामुळे कोणत्याही समस्यांचे त्वरित आणि योग्य प्रकारे समाधान होऊ शकते. आपल्याला आपल्या जोडीदाराशी नियमितपणे चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना ऐकण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. यामुळे समजुतीतून मार्ग काढता येतो आणि अनेक वाद व गैरसमज कमी होतात. संवादांच्या माध्यमातून आपल्याला एकमेकांच्या अपेक्षा आणि चिंता समजून घेता येतात, ज्यामुळे नात्यातील ताण कमी होतो आणि एकमेकांमध्ये विश्वास निर्माण होतो. श्री स्वामी समर्थांनी कष्ट आणि समर्पणाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. वैवाहिक जीवनात एकमेकांसाठी कष्ट करणे आणि परस्परांच्या यशासाठी सहकार्य करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. एकमेकांना ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेली मेहनत आणि त्यासाठी केलेला त्याग नाते अधिक मजबूत करतो. हे केल्याने आपले नाते अधिक दृढ होते आणि आपल्या जीवनात आनंद आणि शांती निर्माण होते. समर्पणाचे उदाहरण म्हणजे आपल्या जोडीदाराच्या यशासाठी आणि त्याच्या
स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कष्ट करणे आणि त्यांना मदत करणे वैवाहिक जीवनात काही वेळा अडचणी आणि समस्यांचा सामना करावा लागतो. श्री स्वामी समर्थ अशा वेळी सल्ला देतात की धैर्य आणि सहनशीलतेने त्या अडचणींना सामोरे जाणे आवश्यक आहे. एकमेकांच्या त्रासाला समजून घेणे आणि सहनशीलता दाखवणे हे पती पत्नीचे ते सुधारण्यास मदत करतं. धैर्य आणि सहनशीलतेने वाद आणि संघर्ष कमी होतात आणि आपल्याला मानसिक शांतता आणि समाधान अनुभवता येते. श्री स्वामी समर्थांचा एक महत्वाचा उपदेश म्हणजे एकमेकांना पाठिंबा देणं, एकमेकांच्या स्वप्नांना आणि ध्येयांना समर्थन देणे, त्यांच्या यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी करण्याची तयारी ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. एकमेकांमध्ये प्रेम आणि विश्वास निर्माण करण्यासाठी हे समर्थन आवश्यक आहे. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद वाढतो आणि पती पत्नीचे नाते अधिक मजबूत होते. एकमेकांना आपल्या कारकिर्दीत आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात सपोर्ट करण्याचे उदाहरण म्हणजे एकमेकांना प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या यशाचा आनंद साजरा करणे. श्री स्वामी समर्थांचे हे उपदेश वैवाहिक जीवन अधिक आनंदी आणि समृद्ध बनवण्यासाठी एक उत्तम मार्गदर्शन सिद्ध होऊ शकतात. त्यांच्या अनुसरणाने कपल्स एक सुखी वैवाहिक जीवन अनुभवू शकतात. मित्रांनो, तुम्हाला हे स्वामी समर्थांचे विचार कसे वाटले मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.